नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेलंगणा राज्यातील एमबीबीएस बीडीएस प्रवेश प्रक्रियेबाबत। सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की मेरिटच्या मार्कांची प्रवेश प्रक्रिया कशी चालते ते, आणि त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत कॅटेगरी सी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल आहेत, कॅटेगरी मधून असू देत किंवा ओपन जनरल ईडब्ल्यूएस मधून असू देत, अशा विद्यार्थ्यांचे पण ऍडमिशन तेलंगणा राज्यामध्ये कशा प्रकारे होतात त्याबद्दल। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात मेरिट ऍडमिशन बद्दल। आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे नॉन तेलंगणा डोमिसाईल विद्यार्थी आहेत त्यांना या राज्यामध्ये MQ म्हणजे मॅनेजमेंट कोटाच्या अंतर्गत येथे आपल्याला अप्लाय करता येऊ शकतं। याचं फी स्ट्रक्चर बहुतांश कॉलेजला 11.5 ते 13 लाखाच्या मध्ये आहे। निलिमा कॉलेज अपवाद ठरतं। ओके, टोटल नंबर ऑफ जर सीट्स पाहिल्या या आपल्या मॅनेजमेंटच्या तर त्या आहेत 10,250। या वर्षी त्याच्यामध्ये या 10,250 मध्ये या वर्षी आलेल्या 810 जागा सुद्धा आपण ऍड केलेल्या आहेत। तर या कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी मधून तिथे ऍडमिशन्स होतात। कॅटेगरी बी ची फी जसं की मी सांगितलं 11.5 ते 13 लाख रुपये असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी आहेत नीटच्या परीक्षेत, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी जिथनं इलिजिबल आहेत म्हणजे 177 178 प्लस ज्यांचे मार्क आहेत, आणि ओपनची जर इलिजिबिलिटी पाहिली तर 213 प्लस आहे, अशा विद्यार्थ्यांचे पण कॅटेगरी सी मधून तेथे ऍडमिशन्स होत राहतात। जर आपण कॅटेगरी सी चा विचार केला तर आपल्याला तेलंगणा राज्यामध्ये ऍडमिशन मिळू शकतं। जस्ट इलिजिबल विद्यार्थी ओबीसी SC ST कॅटेगरीचा असो अथवा ओपन कॅटेगरीचा असतो त्यांना पण, आणि फी भरण्यासाठी आपल्याला डीम विद्यापीठांप्रमाणेच काही वार्षिक इन्स्टॉलमेंट आपल्याला करावे लागणार आहेत। तर कॅटेगरी सी मधून जर ऍडमिशन ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय त्यांनी संकल्प एज्युकेअरच्या दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती अवश्य संपर्क साधा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।